नमस्कार मित्रांनो, डीएनए मराठी या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, लोकसभेची जागा वाटप कसे होणार याची उत्सुकता राजकीय वर्तुळाला लागून राहिली होती. महायुतीच्या नेत्यांनी चर्चा केल्यानंतर आता लोकसभा जागा वाटपांचा संभाव्य असा फॉर्म्युला समोर आलाय. मित्रांनो, महायुतीमध्ये लोकसभेला 32-12-4 या सूत्रानुसार जागा वाटप होण्याची शक्यता आहे. आता यामध्ये भाजपच्या वाट्याला सर्वाधिक म्हणजे 32 जागा येतील. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या वाट्याला 12 जागा येतील, तर अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला अवघ्या 4 जागांवर समाधान मानावे लागू शकते. यामध्ये शिंदे गटातील कोणत्या खासदाराचा पत्ता कट होणार हे देखील पाहावे लागेल, कारण उद्धव ठाकरे यांच्या विरोधात बंड केल्यानंतर शिवसेनेचे एकूण 13 खासदार एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले होते. मात्र सध्याच्या फॉर्म्युल्यानुसार लोकसभेला शिंदे गटाच्या वाट्याला फक्त 12 जागा येण्याची शक्यता आहे. त्यामुळे एका खासदाराचा पत्ता कट होणार हे मात्र निश्चित. पण हा खासदार आहे कोण हे आता ठरवावे लागेल. शिंदे गटाने यापूर्वी लोकसभेच्या 18 जागांची मागणी केली होती, परंतु भाजप महाशक्ती असल्याने त्यांना फक्त 12 जागांवरच समाधान मानावे लागू शकते. तर अजितदादा गटाकडे सध्या राष्ट्रवादीचे 3च खासदार आहेत, तरीही त्यांच्या वाट्याला लोकसभेच्या 4 जागा येतील. परंतु मंत्रिपदापासून ते निधी वाटपात कायम स्वतःचा गटाचा वरचष्मा ठेवणारे अजित पवार लोकसभेच्या फक्त 4 जागा घेण्यासाठी राजी होतील का, हा देखील प्रश्न आहे. तर साहजिकच त्यामुळे अजितदादा पवार गट नाराज होण्याची शक्यता आहे. परंतु लोकसभेला भाजपला अधिक जागा मिळाल्या तरी विधानसभेला शिंदे गट आणि अजित पवार गटाला चांगला वाटा मिळू शकतो. परंतु त्यासाठी शिंदे गट आणि अजितदादा गट राजी होणार का हे देखील पाहावे लागेल. मित्रांनो, सध्या महायुतीच्या राज्यातील नेत्यांमध्ये जागा वाटपाची चर्चा सुरू आहे, परंतु अंतिम निर्णय हा दिल्लीतूनच होईल असे सांगितले जाते. यामध्ये अमित शहा यांची महत्वाची भूमिका असू शकते.